तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं 3 अशा मिस्टेक्स आणि त्याचसोबत जॉब सोडताना काय सेफली रिस्क कशी घ्यायची. आय होप तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओ समजले असतील, आवडले असतील. तर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे, जेव्हा पण आपण बिझनेस स्टार्टअप करायचा विचार करतो त्या टायमाला लोकेशन कसं फाइंड करायचं. तर हाय गाईज, मी आहे तन्मय, मी आहे प्रणाली आणि हा आपल्या बिझनेस सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे. तर गाईज, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही सुद्धा. बिझनेस स्टार्टअप करताना आपण लोकेशन कसं फाइंड करावं, त्याचे काही पॉइंट्स आहेत. ज्या मिस्टेक्स आम्ही पण केल्यात तर तुम्ही करू नका. तुम्ही लोकेशन फाइंड करताना या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या लक्षात घेऊनच लोकेशन फाइंड करा. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे आपला फुटफॉल. फुटफॉल खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे या लोकेशन फाइंड करताना. कारण का तो नसेल तर बिझनेस रनच नाही होणार. सो तो खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तो स्टार्टिंगला जेव्हा पण तुम्ही लोकेशन कुठे पण फाइंड करणार तर सगळ्यात पहिला तिकडे चेक करा फुटफॉल आहे का. लाईक ते शॉप जवळ तुम्ही दिवसातनं 3 वेळा फेरी मारून या. सकाळच्या टायमाला जावा, दुपारच्या टायमाला जावा, संध्याकाळी जावा. तिन्ही टाइमचे तुमचं फुटफॉल बघा. त्या शॉप पासून लोक किती वेळ जात आहेत, कोणत्या टायमाला शांत असतं, या सगळ्या गोष्टी पहिल्या चेक करा. त्याच्यानंतरला डिसिजन घ्या. त्याच्यात एक सोल्युशन म्हणून सांगतो, इफ कुठल्या तरी ठिकाणी आपल्याला फुटफॉल नसेलच, खूप कमी असेल, मग त्याला ऑप्शन म्हणून तुम्हाला एकच आहे, मग मार्केटिंग वरती तुम्हाला खूप म्हणजे खूप फोकस करावा लागेल. आता आम्ही जेव्हा हे शॉप फाइंड केलं, आम्ही तिन्ही टाइम चेक केलं, कुठल्या टायमाला क्राऊड आहे, कुठल्या टायमाला नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर त्यामध्येच काय झालंय की पुढे एक मेन जागा आहे तिकडे आता रिडेव्हलपमेंटला गेलाय, तर आम्हाला तेवढे कळलेले की इकडचा जो क्राऊड आहे तो आता थोडा कमी झालाय. बट त्यासाठीच आपल्याला आता एक सोल्युशन म्हणून आम्ही मार्केटिंगकडे फोकस दिला आणि त्याच्यासोबत न्यू ऑफर्स अशा बऱ्याच गोष्टी आपण करत राहिलो आणि आपण फुटफॉल बऱ्यापैकी आजच्या डेटला आपल्या शॉप जवळ घेऊन आलोय. सो तुम्ही ते सुद्धा करू शकता. बट जर ट्राय करा की फुटफॉल चांगला असेल अशा ठिकाणी टाका, म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला पण इझी जाईल सगळं करायला. ठीक आहे. जो सेकंड पॉइंट आहे आपल्याला, जो लोकेशन फाइंड करताना सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे टार्गेट कस्टमर. टार्गेट कस्टमरचा मुद्दा प्रणाली तुम्हाला समजेल. सेकंड पॉइंट आहे टार्गेट कस्टमर. तुम्ही जे पण प्रोडक्ट सिलेक्ट कराल ते त्या लोकेशन वरती चालेल की नाही हे आधी जाणून घ्या. जसं उदाहरणार्थ आमचं प्रोडक्ट होतं मॅगी आणि पास्ता. सो हे प्रोडक्ट या लोकेशन वरती कॉलेज स्टुडंट जास्त आहेत आणि यंगस्टर, ते लोक जास्त फास्ट फूड प्रिफर करतात. म्हणून आम्ही हा प्रोडक्ट इथे लॉन्च करायचं डिसाईड केलं. तुम्ही पण जाणून घ्या तुमच्या लोकेशन वरती कोणता क्राऊड जास्त आहे. तुमचा प्रोडक्ट जो आहे तो समजा हेल्दी आहे, तर हेल्दी प्रोडक्ट जास्त प्रेफर करू करता, जिम किंवा वॉकिंग करायला येणारे, तर ते पण चेक करा. तुमचा मेन प्रोडक्ट काय आहे त्यानुसार सेम टार्गेट कस्टमर तिकडे आहे का हे जाणून घेणं पण इम्पॉर्टंट आहे. फक्त शॉप टाकणं किंवा तो प्रोडक्ट लॉन्च करणं, बट नियरला क्राऊडच वेगळा असेल तर ते कोण जाणार नाही. सो ते एकदा चेक करा, म्हणजे तुम्हाला बेटर जाईल आणि इझी होईल सगळी प्रोसेस. थर्ड जो पॉईंट आहे तो आहे कॉम्पिटिशन चेक करा. लाईक कॉम्पिटिशन मीन्स काय, तुमचा जो प्रोडक्ट आहे जे तुम्ही लॉन्च करणार आहे ते तुमच्या नियरला कुठे भेटतंय का. जर सेम प्रोडक्ट कुठे अवेलेबल असेल, जर तो सेल होत असेल, तर ते चेक करा की त्याकडे तो प्रोडक्ट कसा आहे. आपल्याला त्या प्रोडक्टमध्ये काय व्हरायटीज आणता येतील का, किंवा काही चेंजेस करता येतील का, किंवा अजून काय त्यामध्ये चांगली क्वालिटी किंवा सर्विंगचा वे असेल तो वेगळा देता येईल. म्हणजे काही असू दे, ते तुमचा वेगळेपणा, तुमचे एक युनिक आयडिया त्यामध्ये काहीतरी करा जे लोकांना आवडेल. नाही सेम प्रोडक्ट टाकून कॉम्पिटिशन वाढेल आणि समोरचा तुमच्या आधी एवढे वर्ष धंदा करत असेल तर तुमच्याकडे सेम प्रोडक्ट साठी कोण येणार नाही. सो तुम्ही हे चेक करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही पहिला फुटफॉल चेक केला, त्याच्यानंतरला तुम्ही टार्गेट ऑडियन्स बघितला, बट जो प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करताय तो जर नियरला भेटत असेल तर तिकडे जाऊन ते ट्राय करा आणि त्यानंतरला त्यामध्ये तुम्ही अपग्रेड काय करू शकता हे चेक करा. म्हणजे तुम्हाला बेटर राहील ज्या दिवशी तुम्ही शॉप चालू करणार तेव्हा कॉम्पिटिटर त्याची प्राइस उतरवेल किंवा काही करेल, तर त्या डेला तुम्हाला माहिती पाहिजे की जर सेम प्रोडक्ट मी टाकतो तर सेम प्रोडक्ट मध्ये मी काय करू शकतो. सो ते एक जरा चेक करा, म्हणजे अजून थोडं तुम्हाला बेटर होईल. तर आपला फोर्थ पॉइंट आहे टायमिंग. तुम्ही ज्या लोकेशन वरती तुमचे शॉप चालू करतायत त्या लोकेशन वरती फुटफॉल कसा आहे, कोणत्या टायमिंगला फुटफॉल जास्त आहे ते चेक करा. मॉर्निंगला एकदा जाऊन बघा, दुपारच्या टायमाला बघा, रात्री बघा, 3-4 टाइम जाऊन तिकडे थांबा त्या लोकेशन वरती फाइंड करायच्या आधी. त्यानंतरला तुम्हाला कळेल की तिकडे क्राऊड कोणत्या टायमाला जास्त आहे, कोणत्या टायमाला कमी आहे. मग त्यानुसार तुम्ही तुमच्या शॉपचा टायमिंग सुद्धा
मॅनेज करून ठेवू शकता. लाईक असं नाही की तो तुमचं फुल डे ओपन ठेवायचीच गरज आहे. काय काय ठिकाणी बिलकुल क्राऊड नसतो, तसं आमच्या इथे 2 ते 4 मध्ये पूर्ण शांत असतं. त्या हिशोबाने आम्ही टायमिंग नंतर फायनल केलं. सो तुम्ही ते चेक करू शकता की शॉप चालू करायच्या आधी जाऊन एकदा फुटफॉल चेक करू शकता. कुठल्या टायमाला जास्त रनिंग क्राऊड आहे, कोणत्या टायमाला जास्त क्राऊड तिथे थांबतोय. तर ते सगळं तुम्ही एकदा चेक करा, म्हणजे तुम्हाला अजून थोडं शॉप चालू करायच्या आधी कन्फर्मेशन होईल कोणत्या टायमाला कुठलं प्रोडक्ट आपण जास्त आमचा पास्ताचा आहे बॉईल आम्ही करतो इव्हनिंग साठी जास्त करतो, कारण का इव्हनिंगला आमचा क्राऊड सकाळपेक्षा जास्त आहे. So त्या हिशोबाने तुमचं वेस्टेज वगैरे साठी पण बऱ्याच गोष्टींसाठी तुम्हाला हेल्प होईल. सो ते एक लक्षात घ्या, टायमिंग चेक करा कधी कोणता क्राऊड जास्त आहे. त्याचसोबत आपला 5वा पॉईंट जो आहे तो म्हणजे पार्किंगसाठी जागा असणं. पार्किंगसाठी जागा असेल म्हणजे कमीत कमी 2 व्हीलर साठी तरी पण तुमचे कस्टमर जेव्हा येतील त्यांना इझिली पार्किंग भेटेल. त्यामुळे बरेच कस्टमर पार्किंग नसल्यामुळे सुद्धा रिटर्न जातात. आज आमच्या इथे बाहेर जागा आहे लकीली, बट जेव्हा पण बाईक पार्किंग होते दुसऱ्यांना त्रास होतो, सो ते पण आम्हाला मॅनेज करावं लागतं. सो त्यासाठी तुम्ही जागा बघताना चेक करा की तिकडे पार्किंग करायला प्रॉपर जागा आहे का, म्हणजे तुमचे कस्टमर्स सॅटिस्फाईड त्या गोष्टीने सुद्धा होतील, म्हणजे त्यांना पार्किंग वगैरे इझिली भेटली ना. लाईक तुम्ही कॅफे वगैरे नंतर ओपन करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आम्ही आता या छोटा स्टार्टअप म्हणून चालू केलाय, बट तुम्हाला पुढचा मोठा स्टार्टअप साठी आणि स्मॉल स्टार्टअप साठी सुद्धा कसं आहे की जास्त ट्रॅफिक असेल आणि सगळ्या गोष्टी असतील तर कोण जास्त थांबायला पण बघत नाही, सगळे निघून जातात. सो शांत म्हणजे कमीत कमी बाहेरचा जो स्पेस असेल तो थोडा मोकळा असेल, कोणाला गाडी नीट लावता आली तर बेटर होईल. सो ते चेक करा पार्किंगचा जागा आहे की नाही ते. आणि जो लास्ट पॉइंट आहे आपला तो आहे शॉप चूज करताना आमच्याकडनं ही चूक झाली आहे किंवा आम्हाला माहिती होतं, बट प्रॉब्लेम असा होता की शॉप आम्हाला लवकर भेटत नव्हतं. एक नवीन स्टार्टअप करायचं होतं म्हणून आम्ही हा शॉप चूज केला. त्या शॉपमध्ये पाण्याचं कनेक्शन नाहीये आणि ड्रेनेज कनेक्शन नाहीये. फूड लाईन मध्ये किंवा कॅफे ओपन करायचं असेल तर हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ड्रेनेज लाईन आणि वॉटर कनेक्शन तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. आज आमचं घर जवळ आहे म्हणून आम्हाला थोडं इझी जात आहे. इझी पण एवढं नाही बोलू शकत, बट आम्ही मॅनेज करतोय. पण या 2 गोष्टीमुळे खूप टाइम जातो. आम्ही सगळं जुगाड लावून खाली पालडी वगैरे ठेवून असं आम्ही चालवतोय, बट ह्या खूप गोष्टी ऍक्च्युली रॉंग आहेत. तुम्ही जेव्हा पण तुमचं शॉप चूज करणार तेव्हा चेक करा तिथे वॉटर कनेक्शन पाहिजे म्हणजे पाहिजे. सेकंड म्हणजे ड्रेनेज कनेक्शन. मोठ्या मोठ्या कॅफेमध्ये सुद्धा ड्रेनेज कनेक्शन चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे, नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं किचन मध्ये उबट वास यायला चालू होतो, मग कुकिंग करायला पण थोडा प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो ही गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्हाला ड्रेनेज लाईन आणि वॉटर कनेक्शन असणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा पुढचा शॉप बघू तेव्हा आम्ही हे 2 पॉईंट पहिला फोकस करणार. त्याचसोबत कमर्शियल मीटर असणं सुद्धा गरजेचं आहे. किंवा तुमचे हाय व्होल्टेजचे सर्वच सामान असतं, तर त्या हिशोबाने तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं पण काम त्या हिशोबाने करून ठेवा, म्हणजे तुम्हाला इझी जाईल. ते तुम्ही इंटेरियर्स किंवा जे पण चूज करणार ते तर तुम्हाला सजेशन देतील, बट तुम्हाला पण या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कारण का कमी व्होल्टेजचं सर्व काम करून घेणार, त्याच्यावरती तुमचं फ्रीज वगैरे लोड पडला तर कधीतरी ते प्रॉब्लेम येऊन लाईट जाणार, ट्रिप होणार, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो या गोष्टी केअरफुली लक्ष द्या. ड्रेनेज कनेक्शन, इलेक्ट्रिकचं कनेक्शन, या सगळ्या गोष्टी नीट करून घ्या. ठीक आहे. तर हे काही पॉइंट्स होते जे तुम्हाला लोकेशन फाइंड करताना हेल्प होईल बिझनेस स्टार्टअप साठी. त्याचसोबत एक छोटंसं सजेशन आहे की जर समजा तुमचा बजेट नसेल, स्टार्टिंगला तुम्हाला असं 10,000 20,000 रुपये रेंट द्यायचा नसेल, तर आपली लाच सोडा आणि त्याच जागेवरती बाहेर एक छोटासा स्टॉल टाका आणि त्या स्टॉलवरनं चेक करा तुमचा एक कोणता पण प्रोडक्ट तिथून स्टार्ट करा आणि लोकांना तो आवडतोय का ते लोक ट्रायल करतील. त्यानंतरला तुम्हाला डिसिजन घ्या पाहिजे तर की चला या स्टॉल पासून तर आपण लोकांना प्रोडक्ट आवडतोय. सो तुम्हाला एक कॉन्फिडन्स पण येईल की आपण पुढे रेंट देऊन चांगला शॉप घेऊन त्याच लोकेशनवरती आपण चालू करू शकतो. सो हे एक आहे, हे जस्ट सजेशन आहे तुम्हाला, बाकी तुमच्यावरती आहे. बाकी जे पॉइंट्स आहेत ते इम्पॉर्टन्स आहेत. आम्हाला थोडं समजवायला बरोबर जात नाही, आम्ही कोणी इन्फ्लुएन्सर किंवा मोटिवेशनल स्पीकर नाही आहोत, बट जस्ट ज्या गोष्टी आमच्या चुका झाल्या आहेत, ज्या गोष्टी आम्ही फेस केल्या आहेत, ज्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे होत्या, ज्या आत्ता कळतात, ते तुम्ही स्टार्टअप करताना तुम्हाला लॉस किंवा प्रॉफिट जो पण असेल तो आधीपासूनच माहिती असावा, त्यासाठी हे सर्व सांगतोय. ठीक आहे. आणि त्याचसोबत आपलं बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स आहेत की आमच्या या स्मॉल सेटअपसाठी आम्हाला किती स्पेंड गेलाय आणि असं कुठले स्टॉल चालू करायचे असेल तर त्यासाठी किती कॅपिटल लागतं. सो नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या कॅपिटल किती लागेल कसं असेल त्या रिलेटेड बनवू. सो नक्की
नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा बघा आणि या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. बाय बाय.